31ची लोकसंख्या गृहीत धरून 14 TMCचं आरक्षण केलं, परंतु वापर मात्र आपला 22 TMC साधारणपणे चालू आहे, म्हणजे 7 TMC एक्स्ट्रा. मुळात हा ज्यावेळी आकडेवारी झाली तीच मुळात चुकीची झाली असं माझं म्हणणं आहे. कारण की 2025ची गृहीत आकडेवारी धरतानाच चूक झाली आहे आणि म्हणून हा वापर त्या ठिकाणी जास्त झाला. 2023 साली सभापती महोदय पुण्यामधली एक PIL झाली. त्या PILमध्ये या पाण्याच्या नियोजनासंदर्भात कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. त्याचा कुठेही दखल या ठिकाणी घेतलेली गेली नाही. सन्मान्य नगर विकास मंत्री इथं आहेत उदय सामंतजी, उदयजी, त्यामुळं हा दखल घेतली गेलेली नाही. आज पुण्यात सभापती महोदय किमान 1 लाख टँकर्स हे पाण्यानं पाणी पुरवठा करतात अशी परिस्थिती पुण्याची या ठिकाणी. हायकोर्टानं निर्णय दिला की जोपर्यंत पाणी पुरवठा तुम्ही देत नाही तोपर्यंत त्या बिल्डरनं पाणी पुरवठा करायचा, या पद्धतीच्या सूचना 2023च्या हायकोर्टच्या जजमेंटमध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहे. माझा एक वेगळा प्रश्न आहे सभापती महोदय. आता सप्टेंबरमध्ये मंत्री महोदय सांगतील की इरिगेशन डिपार्टमेंटनं, मला वाटतं विखे साहेब, 10% कपात करा म्हणून तुम्ही ऑलरेडी सप्टेंबरला काहीतरी सांगितलं असे आमची माहिती आहे की इरिगेशन डिपार्टमेंटनं 10% कपात करा म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं 80 लाखाची पॉप्युलेशनचा विचार करून करतोय. फ्लोटिंग पॉप्युलेशन पुणे शहरामध्ये किमान 5 ते 7 लाख आहेत. दररोज लोक बाहेरून येणारे, नोकरीच्या निमित्तानं असतील, STनं असतील, रेल्वेनं असतील, विमानानं असतील, यांचा विचार या पाण्यामध्ये घेतलाय का आपण? किमान 5-7 लाख लोक आपणही सभापती माहिती आहे की पुण्यात येणारे आहेत की फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, याचा विचार कुठेही या ठिकाणी दिसत नाही. आज 70-75 लाखावर पॉप्युलेशन धरलंय. 2027 पर्यंत 1 कोटीवर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आकडेवारी आपल्यासमोर पुणे शहराची त्या ठिकाणी आली. आणि म्हणून माझा स्पेसिफिक नगर विकास मंत्री पण येत आहेत. बांधकामं बेसुमार चालू आहेत पुण्यामध्ये, त्याचं पाण्याचं कुठलंही नियोजन या ठिकाणी नाही. इथं तुम्ही नाकारलं म्हणून आता पुणे महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये चाललेली आहे की तुम्ही 21 TMC देणार नाही म्हणलं, ते ट्रिब्युनलमध्ये चालल्यात. मंत्री महोदय म्हणतात ते खरं आहे. 17.5 TMC पाणी हे विना ट्रीटमेंट करता नदीमध्ये आज पुण्यामध्ये सोडलं जाते. 17.5 TMC पाणी म्हणजे 20 TMCतल्या वापरातलं फक्त 3-4 TMC पाणी प्रक्रिया करून हे सोडलं जाते. 17.5 TMC हे पाणी तशाचं तसं न प्रक्रिया करता सोडवलं जाते. मग ह्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. इकडं 800 कोटीचा दंड त्या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यावर पुणे महापालिका सिरियसली कुठलीही गोष्ट घेत नाही. जे मंत्री महोदय म्हणले ते खरं आहे. बेबंदशाही चाललेलं आहे, त्यांना कशाचं घेणदेण नाही. पुणे आहे, दंगा झाला की सगळे व्यवस्था करतात, काय अडचण येत नाही, त्यामुळे उपाययोजना करायच्या नाही आहेत. त्यामुळे मला नगरविकास मंत्र्यांना इथं विनंती करायची आहे की पुढची बांधकामं थांबवायचा निर्णय घेणार का तुम्ही? तुम्हाला घ्यावा लागेल निर्णय. तुम्ही जर पाणी देणार नसला तर जो घर विकत घेतोय त्याला रस्त्यावर का पाडताय तुम्ही? तिकडे तुम्ही फ्लॅटची स्वप्न या ठिकाणी दाखवताय. लाखो लोक त्या ठिकाणी घरं घेतात पुण्यामध्ये आणि त्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकणार नसला तर मग बांधकाम परवानग्या कशासाठी देता तुम्ही? तुम्ही बांधकाम परवानग्या देण्याचं बंद करा. जोपर्यंत या पाण्याचं नियोजन एक्झिस्टिंग होत नाही, जोपर्यंत हे 1 लाख टँकर या पुणे शहरातले बंद होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही नव्या बांधकाम परवानग्या देऊन आणि याचं वास्तवता वाढवणार का आणि त्याची भूक वाढवणार का? आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री महोदय स्तरावर जे मंत्री महोदय म्हणले, सभापती महोदय, कदाचित आपल्या स्तरावरही बैठक घ्यावी लागेल. कारण की पुणे हातातनं बाहेर गेलेलं आहे. पाण्याच्या बाबतीत तर हातातनं बाहेर गेलेलं आहे. टँकरचं राज्य म्हणजे टँकर टोळ्यांचं राज्य. कोयता गँग पुण्यातली फेमस आहे, आता टँकर गँग पुण्यामध्ये फेमस झालेले हे वास्तव आहे विखे साहेब. आणि म्हणून हा विषय योगेशनी मांडला तर अत्यंत सिरियस विषय आहे. ह्याला शासन म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, बांधकाम परवानग्या तुम्ही थांबवणार का? पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय आज महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये जावं लागणार आहे. मग शासन यामध्ये निर्णय का घेत नाही? ट्रिब्युनलमध्ये न जाता त्यांची मागणी वास्तव आहे. जे 22 TMC वापरतात म्हणजे गरज आहे म्हणून वापरतात, खरं गळती तिथली थांबलेली नाही हे दुसरं वास्तव आहे. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच ही बैठक झाली तर यातनं मार्ग निघेल. नाहीतर पुण्यात उद्या जशी भांडणं ग्रामीण भागात आपल्याकडे बांधावरनं होतात सभापती महोदय, तशी पाण्यावरनं आता पुण्यात भांडणं उद्याच्या काळात झाली तर या ठिकाणी आश्चर्य वाटायचं कारण नाही.